ऐक, मला बाळ कसं होणार? आनंदने ब्लँकेट बाजूला सारले आणि त्या निष्पाप मुलीकडे पाहिले. मला अंडेही उकळता येत नाहीत. मग मला बाळ कसं होणार? ती निरागसपणे म्हणाली. तुला हे सगळं कोणी सांगितलं? आनंदने स्तब्ध होऊन विचारले. माझ्या मैत्रिणींनी. त्या म्हणाल्या होत्या की जेव्हा नवरा बायको जवळ येतात तेव्हा थोड्या वेदना होतात आणि मग बाळ 9 महिन्यांनी जन्माला येते. पण मी वेदना कशा सहन करणार? आणि जेव्हा बाळ जन्माला येईल तेव्हा मला त्याला दूधही पाजावे लागेल. तिचे स्पष्ट शब्द ऐकून आनंदने डोके घट्ट धरले. ये, मी तुला सगळं सविस्तरपणे सांगतो. बाळ कसं जन्माला येते आणि ते दूध कसं पितं. असं म्हणून आनंदने तिचा हात धरला आणि दुसऱ्या क्षणी, जर तू 2 मिनिटात गप्प बसली नाहीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. DSP आनंद माथुर इतक्या जोरात ओरडला की त्याची गर्जना ऐकून कोणीही घाबरले असते आणि ती एक नाजूक आणि आधीच घाबरलेली मुलगी होती. तू माझे काय करणार? रडायचे विसरून ती घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. आनंदने त्याच्यासमोर बसलेल्या त्या निष्पाप मुलीकडे एक नजर टाकली, जी अचानक आणि फक्त 2 तासांपूर्वी त्याच्या आयुष्याचा एक भाग बनली होती. एक भाग जो तो त्याच्या आयुष्यात ठेवू शकत नव्हता आणि त्याच्या आयुष्यातून काढूही टाकू शकत नव्हता. बोल, तू गप्प का झालास? कृपया काहीतरी बोल. मला भीती वाटते. मी मी तुला तुरुंगात टाकेन. हे ऐकून आनंदी पुन्हा जोरात रडू लागली. तिच्या बालिश रडण्याने आनंदचे कान दुखू लागले होते. यावेळी थकलेल्या आनंदने तिच्यासमोर हात जोडले. हे बघ मुली, देवासाठी माझ्या कानांवर थोडी दया कर. पण त्याचे ऐकून न घेता ती म्हणाली, मी तुझी बायको आहे, बरोबर? आणि स्वतःच्या बायकोला तुरुंगात कोण टाकते? मला माहीत आहे की आपण अचानक लग्न केले आहे. पण मी हे देखील ऐकले आहे की हे एक पवित्र नाते आहे जे 2 हृदयांना प्रेमाने भरते. माझ्यासाठी प्रेम तुझ्या हृदयात फुललेले नाही का? तिने त्याच्या चेहऱ्याकडे आशेने पाहिले. तिचे बोलणे ऐकून आनंदला थोडे समाधान वाटले, पण त्याने ते झटकून टाकले. सध्या झोप. मला आता याबद्दल काहीही बोलायचे नाही. मी उद्या तुझ्याशी सविस्तर बोलेन. असं म्हणत आनंद उठू लागला. आनंदीने त्याचा हात घट्ट धरला. मला इथे एकटे सोडू नकोस. मला खूप भीती वाटते. तुझा हा फ्लॅट खूप भयानक दिसतोय. समोर रॅकवर तुझी पिस्तूल आहे, त्यामुळे मला आणखी भीती वाटते. ठीक आहे, मी ती इथून नेतो. तू इथे बस. मी विचार करतो की तुझे काय करायचे. तू कशाबद्दल विचार करत आहेस? माझ्यासोबत एक छोटेसे घर बसव. त्यात तू राजा आणि मी राणी. दोघं मिळून छान संसार करू. आनंदी आनंदकडे आशादायक नजरेने पाहत हळू आवाजात म्हणाली. तो तिच्या नजरेतून सुटला आणि त्याच्या खोलीत गेला. त्याने घाईघाईने त्याचा टाय सैल केला आणि दीर्घ श्वास घेऊ लागला. ती मुलगी माझ्यापेक्षा खूप लहान आहे. त्याने स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न केला. ती कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात आहे आणि मी 28 वर्षाचा आहे. पूर्ण 10 वर्षांचा फरक. नाही, मी तिच्याशी लग्न करून कोणताही अन्याय करू शकत नाही. ती कितीही सुंदर असली तरीही. असा विचार करत तो झोपला. 5 मिनिटेच उलटली होती की कोणीतरी त्याच्या दारावर जोरात ठोठावू लागलं. त्याला त्या व्यक्तीला ओरडायचे होते, पण ती व्यक्ती कोण असू शकते हे त्याला माहीत होते. जेव्हा त्याने दार उघडले तेव्हा आनंदी तिथून उभी होती. यावेळी तिच्या नजरा खाली होत्या. जर तिने वर पाहिले असते तर आनंदने तिला रागवले असते. काय झालं? त्याने थकून विचारले. बाहेर थंडी आहे, मला ब्लँकेट मिळेल का? आनंदी पुन्हा निरागसपणे विनंती करू लागली. आनंदने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. ती खरोखरच इतकी निर्दोष आहे का, की ती माझ्यासमोर निर्दोष असल्याचे भासवत आहे? गेल्या 4 तासांपासून ती सतत रडत होती आणि काही वेळापूर्वीच तुरुंगवासाची धमकी ऐकून ती घाबरली होती. माझ्याकडे असे पाहू नकोस. जर तू मला तुझी बायको मानत नसशील तर माझ्याकडे असे पाहू नकोस, ती चेहरा करत म्हणाली. आनंद फक्त तिच्याकडे पाहत राहिला. दुसऱ्या क्षणी त्याने तिचा हात धरला आणि तिला भिंतीवर रोखले. त्याचा चेहरा तिच्या अगदी जवळ होता. तू काय म्हणत होतीस? पुन्हा सांग. मी तुझ्याकडे पाहू शकत नाही, तो म्हणाला. आनंदी भीतीने घाबरली. नाही, मी ते म्हणत नाहीये, तिने लगेच नकार दिला. काही काळापूर्वी त्याने तिला असे बोलताना ऐकले होते. कदाचित ती विसरली असेल की तो तिचा नवरा आहे. माझा तुझ्यावर पूर्ण अधिकार आहे. स्वतःला आवरत असलेल्या त्याने अचानक भावनेने भरलेले हे शब्द बोलले. आनंदी पाण्याबाहेर पडलेल्या माशासारखी त्याच्या मुठीत तडफडत होती. त्याच्या हातांची मजबूत पकड तिला जाणवत होती. वेदनेने तिच्या डोळ्यात अश्रू आले. आनंदीचे मोठे डोळे अश्रूंनी भरले. आनंद 2 पावले मागे सरकला. जा, हे ब्लँकेट घे आणि जा इथून. आणि पुन्हा इथे येऊ नकोस. नाहीतर जर या थंडीत माझ्या भावना नियंत्रणाबाहेर गेल्या तर मला दोष देऊ नकोस.
त्याच्या बोलण्याचा अर्थ समजून तिने पटकन बेडवरून ब्लँकेट काढले आणि बाहेर पळत सुटली. पण मग काहीतरी आठवण करत ती ती अचानकच थांबली आणि मागे वळून पुन्हा आनंद समोर उभी राहिली. जर मी हे ब्लँकेट घेतले तर मग तू कुठे झोपशील? आता मला त्याची काळजी वाटू लागली होती. मी कुठेही झोपेन. हो, हाही एक चांगला विचार आहे. तुला तिथे थंडी वाटणार नाही, ती म्हणाली आणि खोलीतून निघून गेली. तर आनंद स्तब्ध झाला. हे काय होतं? काही मिनिटातच माझ्यासारख्या DSPलाही तिने पूर्णपणे गोंधळून टाकले. इतरांना गोंधळून टाकणारा आनंद पुन्हा त्या लहान मुलीसमोर गोंधळला होता. त्याने कपाट उघडले आणि त्याचा दुसरा ब्लँकेट काढला. तो सरळ झोपणारच होता की पुन्हा दार वाजले. आनंदने निराशेने दार उघडले, पण तिथे उभी असलेली आनंदी नव्हती, तर केतन होता. तू इथे काय करतोयस? तो मोठ्याने म्हणाला. तो तिथेच उभा राहिला आणि आश्चर्यचकित झाला. पण काय झालंय? तू इतका ओरडत का आहेस? मला खात्री आहे की मी बहिरा नाहीये. माझे दोन्ही कान व्यवस्थित काम करतात आणि मला सरळ स्पष्ट ऐकू येतंय. कृपया ओरडणं थांबव, केतन म्हणाला. त्याने कानात बोटे घातली. आनंदने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि केतनच्या मागे उभ्या असलेल्या आनंदीकडे पाहिले, जी त्याच्या मित्राच्या मागे लपलेली होती. कृपया भाऊ, त्याला त्याचा राग कमी करायला सांगा. मला त्याच्या रागाची खूप भीती वाटते. आनंदीचा आवाज ऐकून केतन आता रागावला होता आणि हा राग आनंदीवर नव्हता, तर आनंदवर होता. तो रागाने आनंदकडे वळला. आधी तू मला सांगायला हवेस की तू मला न सांगता गुप्तपणे लग्न करण्याची हिंमतच कशी केलीस? तू मला इतकं परकं समजलंस की तुला तुझ्या आयुष्यातील इतक्या मोठ्या घटनेबद्दल मला सांगण्याची गरज वाटली नाही? तुझ्या आयुष्यात माझी ही किंमत आहे का? तो खूप जास्त बोलत भावनिक होण्याचा प्रयत्न करत होता. इतके नाट्यमय वागू नकोस. ती माझी बायको नाहीये. वा शाब्बास, वा. तू आधीच लग्न करून घेतले आहेस आणि मग तू या मुलीला या फ्लॅटमध्ये ठेवले आहेस आणि मला सांगतोय की ती तुझी बायको नाहीये, तर ती इथे मोलकरीण आहे का? केतनचे शेवटचे शब्द ऐकून आनंदीने कान उंचावले. केतन भाई, माझं ऐक. हो, मला सांग बहीण. तू चुकीचं उदाहरण वापरत आहेस. मी इतकी वाईट नाहीये की तू मला मोलकरणीशी जोडशील. आनंदीने तोंड फिरवत तक्रार केली. अरे माझ्या प्रिय बहिणी, मला माफ कर. मी वचन देतो की मी तुला पुन्हा तक्रार करण्याची संधी देखील देणार नाही. आनंद बराच वेळ या गोष्टीचा विचार करत होता. तो ऐकत होता. त्याने त्यांना निघून जाण्याचा इशारा केला होता, पण काही विचार केल्यानंतर त्याने त्यांना परत आत बोलावले. हे पाहून केतन काळजीत पडला. त्याला समजले की तो अडचणीत येणार आहे. आधी मला सांग, तू तिला काय सांगितलेस आणि तिने तुला काय सांगितले? यार, तू तुझ्या बायकोलाच याबद्दल विचारू शकला असतास. तू मला का टेन्शन देत आहेस? बघ, मी तुझ्याजवळ तक्रारही करत नाहीये. जर तू लग्न केले असेल तर तुला सर्व काही अधिकार आहेत. हे तुझे आयुष्य आहे. तू ते तुला हवे तसे जगू शकतोस. 5 मिनिटापूर्वी जेव्हा केतन तिथे आला होता, त्याने बेल वाजवली नव्हती. तो दार उघडून आत शिरला होता. केतनची ही जुनी सवय होती. आनंदचे लग्न झालेले नव्हते आणि त्याचे कुटुंबही नव्हते, म्हणून जेव्हा जेव्हा त्याला वाटायचे तेव्हा तो बेल न वाजवता निर्भयपणे आत शिरायचा आणि आजही त्याने तेच केले होते. आनंद पूर्णपणे विसरला होता की त्याने या फ्लॅटची एक चावी त्याच्या मित्राला दिली होती. तो आत गेला तेव्हा आनंदी समोरच्या सोफ्यावर बसली होती. TV चालू होता आणि तिथे कार्टून लावले होते. ती जेमतेम 17-18 वर्षाची मुलगी दिसत होती. अरे नमस्कार, तू कोण आहेस आणि इथे? केतनने आश्चर्याने आणि धक्क्याने विचारले. मी आनंदची बायको आहे. आनंदी मान ताठ करत स्पष्टपणे म्हणाली. केतन तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. शेवटी या मुलीत असे काय खास होते की त्याने इतक्या सुंदर मुली सोडून त्या लहान मुलीशी लग्न केले? ती वयाने इतकी लहान दिसत होती. काहीतरी विचार करत केतन समोर बसला. म्हणजे तू माझी वहिनी आहेस? नाही, वहिनी नाही तर बहीण. मला भाऊ नाही, म्हणून आजपासून मी तुझी बहीण आहे आणि तू माझा भाऊ आहेस. पण तू कोण आहेस आणि तू इथे काय करत आहेस? अचानक तिला आठवले की एक अनोळखी व्यक्ती तिला न विचारता आत आली होती. तू चोर आहेस का? असे म्हणत ती ओरडू लागली. ती घाबरू लागली. पण केतनने तिच्यासमोर हात जोडले. अरे यार, आत्ताच सीन करू नकोस. मी पोलीस आहे. मला चोर म्हणून माझा अपमान तरी करू नकोस. आणि मी तुझ्या नवऱ्याचा मित्र आहे. आधी तुझ्या नवऱ्याला विचारूया. तो तिला आनंदच्या खोलीत घेऊन गेला आणि आता तो आनंदला टाळत होता. त्याला त्याची चूक पूर्णपणे कळली होती. तो मागे वळून निघून गेला असता तर बरे झाले असते, पण कुतूहलाने त्याला तसे करण्यास भाग पाडले. शेवटी आनंद साहेबांना त्या लहान मुलीशी, आनंदीशी लग्न करण्याची कोणी सक्ती केली होती आणि म्हणूनच आनंद आज त्याचा फोन किंवा मेसेज घेत नव्हता. तो दुर्लक्ष करत होता. नाहीतर हे कधीच घडलं नसतं. आता ते दोघेही एकाच सोफ्यावर बसले होते. आनंद जमिनीकडे पाहत होता आणि केतन त्याच्या चेहऱ्याकडे. चल, मला अ पासून न्य पर्यंतची संपूर्ण कहाणी सांगायला सुरुवात कर आणि खबरदार, आजच्या काळात कुणाचेही भले करू नकोस यार. शेवटचे तो म्हणू शकला.
मग त्याने मान टेकवली. यार, मला उघडपणे सांग, तुला काय म्हणायचे आहे? मी अडकलो आहे, तेही खूप वाईट. मी जुन्या उद्यानाजवळ या मुलीला भेटलो. काही मुले तिला त्रास देत होती. हे बोलून तो थांबला. मग काय? तू तू त्या मुलांना हाकलून लावले आणि या मुलीशी लग्न केले का? आधी संपूर्ण गोष्ट ऐक, मग तुझी जीभ वापर. जर तू व्यत्यय आणलास तर मी तुला या फ्लॅटमधून हाकलून देईल. ठीक आहे बाबा, ठीक आहे. मी गप्प बसतो. आता मला सांग, काय झालं? केतन पुन्हा शुद्धीवर आला होता. आनंदी खरं तर ख्रिश्चन आहे आणि तिचे आई वडील लहानपणीच वारले होते. ती तिच्या मावशीसोबत राहत होती. तिची मावशी खूपच क्रूर स्त्री होती. जेव्हा जेव्हा ती तिला मारहाण करायची किंवा त्रास द्यायची, तेव्हा आनंदी तिच्या आईच्या कबरीजवळ जात असायची. ती तिथे बसून खूप रडत असे, तिच्याकडे तक्रार करत असे आणि नंतर मनाला सावरून घरी परतायची. वाटेत एक जुना पार्क होता. ती तिथे पोहोचली तेव्हा तिथे काही मुले आधीच उभी होती. तिला पाहताच त्यांनी तिची छेड काढायला सुरुवात केली. दारूच्या नशेत असलेल्या एका मुलाने तिला पाहून शिट्ट्या वाजवायला सुरुवात केली आणि त्याच्या मित्रांना म्हणाला, हे बघ, आज रात्रीची व्यवस्था झाली आहे. आता या मुलीला उचलून चला इथून निघून जाऊया. मी आता फिरू शकत नाही. हे त्यांचे एकमेव काम होते, म्हणजे निष्पाप मुलींचे अपहरण करणे, त्यांच्याशी चुकीचे कृत्य करणे आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे. हे ऐकून आनंदी खूप घाबरली. ती त्यांच्यापासून पळून जाणारच होती, तेव्हा मागून एक मुलगा आला आणि तिची मान धरली आणि नंतर तिला हातांनी ओढू लागला. काही महत्त्वाच्या कामासाठी जात असलेल्या DSP आनंद यावेळी त्याच्या गणवेशात नव्हता, तर त्याने सामान्य कपडे घातले होते. वाटेत मुलांच्या गटात त्याला ही मुलगी दिसली, तेव्हा त्याने पटकन गाडी थांबवली. इथे काय चालले आहे? त्याचा आवाज ऐकून चारही मुलांनी मान वळवली आणि त्याच्याकडे पाहिले आणि मग हसून म्हणाले, बघ, तू कोण आहेस? तुझ्या शरीराची काळजी घे. तुझी शक्ती दुसऱ्याला दाखव. जर तुला वाटत असेल की आम्ही तुला घाबरू, तर तू चुकत आहेस. ही मुलगी आमची आहे आणि आमच्या सोबतच जाईल. कृपया मला मदत करा. आनंदी रडत आनंदच्या डोळ्यात पाहत म्हणाले. तो जागीच थांबला. त्याने रागाने मुठ्ठी आवळल्या आणि काही वेळातच मुलांचा नाश केला. ते सर्व जमिनीवर पडले होते, वेदनेने कुरडत होते. त्यांच्यापैकी कोणालाही हालचाल करण्याची हिंमत नव्हती. तू कोण आहेस आणि तू इथे काय करत आहेस? तू माझी काळजी करू नकोस, आनंदी तिची नजर हटवत म्हणाली. तिने त्याला चुकीचा माणूस समजले. माझ्यासोबत चल, मी तुला घरी सोडतो. मी तुला घरी घेऊन जातो. मी तुझ्यासोबत येणार नाही. मला तुझ्यावर विश्वास नाहीये. मी पोलीस आहे. त्याने खिशातून त्याचे कार्ड काढले आणि आनंदीला दाखवले. कार्ड पाहून ती बरीचशी शांत झाली होती. पण हवेलीत पोहोचल्यानंतर नशिबाने तिच्याशी आणखी एक युक्ती केली. प्रथम ती कोणालाही न सांगता घरातून निघाली होती आणि नंतर मध्यरात्री ती एका अनोळखी व्यक्तीसोबत आली. तेव्हा ताईजींनी तिच्यावर आरोप केले आणि तिला जबरदस्तीने चर्चमध्ये नेले आणि तिचे लग्न आनंद म्हणजेच माझ्याशी लावून दिले. तोही शांतपणे त्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला, जिच्यामुळे त्याला लग्न करावे लागले. अन्यथा त्याने मी कधीही लग्न करणार नाही असे ठरवले होते. आणि आता त्याने एका 18 वर्षाच्या बाहुलीसारख्या मुलीशी लग्न केले होते. तिच्याकडे अजिबात बुद्धिमत्ता नव्हती. सर्व मूर्खपणाच भरलेला होता. जर तिने एक गोष्ट बरोबर केली तर दुसरी खराब. केतनने एक दीर्घ श्वास घेतला. पण यार, ती मुलगी वाईट नाहीये. ती थोडीशी निष्पाप आहे. जर तू तिला तुझ्या आयुष्यात येऊ दिलेस तर आयुष्य सुंदर होऊ शकते. केतनने त्याला प्रोत्साहन दिले होते आणि आनंद त्याच्याकडे पाहतच राहिला होता. केतनला सर्व काही समजावून सांगितल्यानंतर आनंदने त्याला निरोप दिला होता. बराच वेळ तो बाहेर सोफ्यावर बसून आपले डोके खाजवत होता. तो त्याच्या आत उठणाऱ्या रागाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होता. अरे देवा, मी या मुलीला माझ्या वैयक्तिक आयुष्यातून दूर राहण्यास कसे पटवू? आणि मग आनंदच्या मनात काहीतरी आले. केतनला कळले, याचा अर्थ सुवर्णालाही माहीत होईल, सगळी गडबड होईल आणि मग त्यानंतर नाही नाही, असं होऊ शकत नाही. केतनने मला वचन दिलं आहे की तो कोणालाही काहीही सांगणार नाही. स्वतःला सांत्वन देत तो त्या खोलीत गेला जिथे आनंदी त्याच्या बेडवर झोपली होती. तिचे रेशमी काळे केस तिच्या शरीरावर आणि बेडशीटवर पसरलेले होते. ही मुलगी खूप सुंदर ताज्या चेहऱ्याची मालकीण होती. तिचा रंग फारसा दुधाळ नव्हता, पण तिच्या बदामाच्या रंगातही एक आकर्षण होते. काचेसारखे चमकणारे डोळे, लहान नाक आणि नाकाच्या खाली सुंदर कोरलेले ओठ. तिचे नाजूक आणि सुंदर ओठ पाहून आनंद अस्वस्थ झाला. त्याने स्वतःला नियंत्रित करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो पूर्णपणे अपयशी झाला. त्याचे हृदय वेगळ्या पद्धतीने धडधडू लागले. हळूहळू तो तिच्या जवळ गेला आणि तिच्या चेहऱ्यावरील केसांच्या बोटाच्या टोकाने बाजूला केल्या आणि दुसऱ्या क्षणी तो तिच्या ओठांवर झुकला. झोपेत श्वास अडकल्याने तिचे डोळे उघडले. तिने पाहिले की तो तिच्या खूप जवळ आहे आणि चित्रपटात जे काही घडते ते
आज तिच्यासोबत घडत होते. तिने त्याच्या छातीवर हात ठेवून स्वतःपासून त्याला दूर करण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती अपयशी ठरली. आनंदने तिला पूर्णपणे आपल्या मिठीत घेतले होते. तिच्यापासून बाजूला झाल्यानंतर तो तिच्या डोळ्यांमध्ये पाहत होता. आता तो स्वतःला आवरू शकला नाही. ही मुलगी त्याच्या संयमाची परीक्षा घेत होती. त्यांच्यामध्ये एक खोल शांतता पसरली. खोलीतही शांतता पसरली. दृश्य स्वप्नासारखे झाले होते. माझ्याशी घाणेरडे बोलू नकोस, हे ऐकून त्याने रागाने डोके वर केले आणि तिच्याकडे पाहिले. मी तुझा नवरा आहे. मला माहीत आहे, तिने डोके वर केले. पण आता मी यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नाहीये. तिचा घाबरलेला चेहरा पाहून आनंदने एक दीर्घ श्वास घेतला. माहीत नाही त्याला काय झाले. नाहीतर तो स्वतः इतका घाई करण्याच्या मूडमध्ये नव्हताच. ठीक आहे, ठीक आहे. तुला फक्त 1 आठवडा वेळ आहे. मानसिक तयारी कर. कारण त्यानंतर मी तुला वेळ देणार नाही. तू हे सर्व प्रेमापोटी करत आहेस का? तो तिथून निघणारच होता की तिने न डगमगता आनंदचा हात धरला. तो पुन्हा तिच्याकडे पाहत राहिला. काहीही न बोलता तो सोफ्यावर बसला आणि त्याने सिगारेट काढून ओठांना लावले. तिच्या बोलण्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तिने तिच्या डोक्यावर ब्लँकेट ओढला. पण ती अजून झोपली नव्हती. पण तिच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज खूप मोठा होता, जो त्याला ऐकू येत होता आणि तिची झोप उडाली होती. तिने नकळतपणे तिच्या ओठांवर हात फिरवला. तिला तिच्या ओठांवर एक गोड वेदना आणि काटेरी भावना जाणवत होत्या. तिने त्याचा स्पर्श अनुभवण्याचा प्रयत्न केला. मग तिच्या ओठांवर एक लाजाळू हास्य पसरले. हा माणूस इतका वाईट नाहीये, ती स्वतःशीच म्हणाली. मग काहीतरी आठवत असताना तिने पटकन ब्लँकेटमधून डोके बाहेर काढले. ऐक, आता आपले बाळ कधी येणार? तिच्या प्रश्नावर आनंदने प्रथम तिच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि नंतर तिच्याकडे पाहतच राहिला. झोप, ते येणार नाही. पण माझ्या मैत्रिणींनी सांगितले होते की जर तू माझ्या जवळ आलास तर मला थोड्या वेदना होतील आणि बाळ येईल. आणि आत्ताच जेव्हा तू माझ्या जवळ आलास तेव्हा मला वेदना जाणवल्या. फक्त ओठांवर वेदना सहन करून बाळ जन्माला येत नाही, इतरत्रही वेदना सहन कराव्या लागतात. पण जर तू त्या वेदना सहन करण्यास तयार नसशीलच तर जास्त प्रश्न विचारू नकोस आणि आरामात झोप आणि मलाही झोपू दे. ती चेहऱ्यावर ब्लँकेट घेऊन झोपली. ती खूप निष्पाप होती. तिची स्वप्ने लहान होती. तिला लहानपणापासूनच अभ्यासात रस नव्हता आणि तिने कधीही तिच्या शिक्षणाचा आग्रह धरला नव्हता. 8वी नंतर तिने तिचे शिक्षण सोडले होते. ताईजी तिला दिवसभर घरातील कामे करायला लावत असत आणि ती शांतपणे करत असत. इतर पारिवारिक मुलींप्रमाणे तिलाही स्वप्ने होती. त्या स्वप्नांपैकी सर्वात मोठे स्वप्न, तिला आशा होती की एक दिवस एक राजकुमार तिच्याकडे येईल आणि तिला तिच्या मावशीच्या जुलमातून सोडवेल. हे स्वप्न पूर्ण झाले होते. तो खरोखरच तिच्याकडे राजकुमार म्हणून आला होता आणि त्याचे व्यक्तिमत्व राजकुमारापेक्षा कमी नव्हते. पण ती आयुष्यभर त्याच्यासोबत राहू शकेन का? तो तिला त्याची पत्नी म्हणून स्वीकारेन का? तो तिला त्याच्यासोबत ठेवेन का? हे प्रश्न तिला सतावत होते. तिने तिच्या मनाला सांत्वन दिले आणि म्हणाली, तो माझ्याजवळ आला होताच. आता तो मला कधीही सोडणार नाही. तिला असे वाटले की हे तिने साध्य केलेले एक मोठे काम आहे, जरी त्यात तिची कोणतीही भूमिका नव्हती. सकाळी आनंदला जाग आली तेव्हा त्याला त्याच्या छातीवर एक जड वजन जाणवले. त्याने डोळे उघडले आणि आनंदी त्याच्यावर पडलेली पाहून तो स्तब्ध झाला. वजनामुळे तो जागा झाला होता. त्याला आठवले की तो आदल्या रात्री सोफ्यावर झोपू शकला नव्हता, म्हणून तो बेडच्या एका बाजूला झोपला होता. रात्र जसजशी वाढत गेली तसतशी आनंदी त्याच्या खूप जवळ आली होती. म्हणून त्याने तिला हळूहळू आपल्या हातात घेतले आणि बेडवर ठेवले. मग तो बाल्कनीत उभा राहिला आणि एक दीर्घ श्वास घेऊ लागला. तो स्वतःला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होता. आदल्या रात्रीचे सर्व दृश्य त्याच्या डोळ्यासमोर तरळले. जेव्हापासून तो आनंदीच्या जवळ गेला होता तेव्हा तिचा नाजूक स्पर्श, काल रात्री मला काय झालं, मी स्वतःवर नियंत्रण का ठेवू शकलो नाही, ती एक निष्पाप मुलगी आहे, हे मी का विसरलो, मला माझ्या आयुष्याबद्दल काहीच माहीत नाही. तो ज्या ध्येयावर काम करत होता ते खूप मोठे आणि धोकादायक होते, ज्यामुळे त्याचा जीव जाऊ शकला असता. त्याला माहीत होते की जर त्याने नियंत्रण गमावले तर त्यांची जवळीक वाढेल. असे होऊ शकते की त्यांच्या जवळीकतेचे फळ तिच्या पोटात वाढू लागेल आणि नंतर त्याच्या मृत्यूची बातमी येईल. मग ती मुलगी या क्रूर जगात बाळासह कशी जगेल, या विचाराने त्याला गुदमरल्यासारखे वाटले. तू इतक्या लवकर का उठलास? ती डोळे चोळत बाहेर आली आणि ती त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिली. ती त्याच्यापेक्षा खूपच लहान होती. त्याच्या खांद्यापर्यंत पोहोचायलाही कठीण होती. आनंदला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली की ती म्हणजे आनंदी आदल्या रात्रीबद्दल विचार करत नव्हती. नाहीतर ती लाजून फिरली असती. तू मला उठवलेस?
अरे मी? माफ करा. तिने लगेचच माफी मागितली. खरं तर मी घाबरले होते आणि मला थंडीही वाजत होती. मी चित्रपटांमध्ये पाहिले होते की जर तुम्ही असे एकत्र झोपलात तर तुम्हाला थंडी वाजत नाही. म्हणूनच मी तुमच्या अगदी जवळ झोपले. ती बोलत असताना त्याचे मन पुन्हा वाहू लागले. त्याने तिचा हात धरला आणि तिला जवळ ओढले. आनंदीकडे पाहत तिच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले. ठीक आहे, मला सांग, तू चित्रपटांमध्ये आणखी काय पाहिले आहेस? आणि मग जवळ आल्यामुळे बाकीचे शब्द तिच्या तोंडात रेंगाळत राहिले. आदल्या रात्रीचे दृश्य तिच्या डोळ्यांसमोर आले. झोपण्यापूर्वी तिने स्वतःशीच प्रतिज्ञा केली होती की काहीही झाले तरी ती आनंदला तोंड देणार नाही. पण आता ती जागी होताच ती आदल्या रात्रीचे सर्व काही विसरली होती. पण तिला काहीही समजत नव्हते. झोप नाहीशी झाली आणि दिवस उजाडला. ती अचानक म्हणाली, तुमचे कुटुंब आहे का? हे शब्द नव्हते तर आनंदच्या हृदयात भोसकणारा खंजीर होता. त्याच्या सर्व जखमा पुन्हा ताज्या झाल्या. त्याने रागाने आनंदीचा हात झटकला आणि दीर्घ श्वास घेत खोलीत गेला. ती त्याच्या मागे गेली, पण तो फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेला. इतक्या रागावण्यासारखे काय होते? कदाचित त्यांच्या कुटुंबानेही त्यांच्यावर अन्याय केला असेल. ती विचार करू लागली. काहीही असो, तिला तिच्या नवऱ्याचं असं वागणं अजिबात आवडलं नाही. फक्त एका दिवसात आणि काही तासातच तिने त्याच्यावर विश्वास ठेवला होता. तिच्या निरागसतेची इतकी शिखरे होती की तिने एका अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला होता आणि ती कशी करू शकत नाही? या अनोळखी व्यक्तीने तिला तिच्या क्रूर मावशीपासून मुक्त केले होते. पण आता प्रश्न उद्भवला, तो आयुष्यभर तिची अशीच काळजी घेईल का? स्वतःला ताजेतवाने केल्यानंतर त्याने आनंदीला तयार होण्यास सांगितले. पण माझ्याकडे तर कपडेच नाही. मी काल रात्री माझ्या ओळखीच्या व्यक्तीला तुझ्यासाठी कपडे आणायला सांगितले होते. बाहेर जाऊन बघ, सोप्यावर तुझ्यासाठी ड्रेस असतील. ती बाहेर गेली तेव्हा सोप्यावर सुंदर कपडे होते. ते पाहून ती आनंदाने ओरडली आणि मग लहान मुलांसारखी उड्या मारू लागली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तो बाहेर आला तेव्हा ती उत्साहाने म्हणाली, हा माझा आवडता रंग आहे आणि इतर सर्व रंगही छान आहेत. असे म्हणत तिने आनंदला पुन्हा मिठी मारली. तू खरोखरच छान आहेस. तू जगातील सर्वोत्तम नवरा आहेस. फक्त सामान्य कपडे आहेत, त्यांच्याबद्दल इतके उत्साहित होण्यासारखं काय आहे? 5 वर्षात पहिल्यांदाच माझ्यासाठी नवीन कपडे आणले आहेत. नाही नाही, मी नाही, तू ते माझ्यासाठी बनवून आणलेस. ती सहज म्हणाली, तुला काय म्हणायचे आहे? तू नवीन कपडे घातले नव्हतेस का? तिने नकारात जोरदार मान हलवली. माझ्या मावशीने गेल्या 5 वर्षात मला एकही जोड कपडे घेतले नाहीत. मी तिच्या मुलींनी घातलेले कपडे किंवा खूप लहान किंवा त्यांना न आवडणारे कपडे मला द्यायची ती. पण ते तिचे स्वतःचे कपडे होते. ताई मावशी मला म्हणायची की मी यालाच पात्र आहे आणि मला असेच वागवले पाहिजे. असे म्हणत ती क्षणभर गप्प बसली. तिचे डोळे अश्रूंनी भरले. पण मग तू माझ्या आयुष्यात आलास आणि तू खरोखर छान आहेस. काल रात्री तू मला इतका छान बेड आणि ब्लँकेट दिलास आणि आता ही सुंदर कपडे. तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला. या मुलीने खूप कष्टाचे आयुष्य जगले आहे. लवकर तयार हो, आपल्याला इथून निघायचे आहे. आपण कुठे जात आहोत? आपण फिरायला जात आहोत का? नाही, मी एका केससाठी जात आहे. पण मी तुला इथे असं एकटं सोडू शकत नाही. तुला माझ्यासोबत यावं लागेल. वाह, खूप मजा येईल. ही केस धोकादायक आहे का? आणि आपण कुठे जात आहोत? सर्वप्रथम तू खूप प्रश्न विचारतेस. मला खूप प्रश्न विचारणारे लोक अजिबात आवडत नाही, तो गंभीरपणे म्हणाला. ती पूर्णपणे गप्प बसली. त्यानंतर अर्धा तास गेला. वाटेतही ती गप्प राहिली. तू काहीच का बोलत नाहीस? तू स्वतः म्हणालास की मी खूप प्रश्न विचारते, म्हणूनच मी शांत आहे, जेणेकरून तुला माझ्याकडून कुठलाही त्रास होणार नाही. असं म्हणून ती खिडकीतून बाहेर पाहत राहिली. तर तो नकारात मान हलवत होता. आता मी तुला विचारतोय, सांग, तुला काय म्हणायचं आहे? तू मला माझ्या कुटुंबाबद्दल विचारत होतीस ना? अचानक त्याने गाडीचा वेग वाढवला. तिच्या कपाळावर आढ्या पसरल्या. ठीक आहे, ठीक आहे, रिलॅक्स. मी कुणाबद्दल विचारणार नाहीये, ती हळुवारपणे म्हणाली, खिडकीतून बाहेर पाहत चेहरा करत. त्यांच्या लग्नाला फक्त 1 दिवस झाला होता आणि त्याला अजूनही माहीत नव्हते की तो त्याचे उर्वरित आयुष्य या मुलीसोबत घालवणार आहे की त्याचे आयुष्य आणखी एक वळण घेणार आहे. मला खूप भूक लागली आहे. मला जेवायचे. नाश्ता करून दोघेही निघाले होते. पण तरीही तिला भूक लागली होती. वाटेत हॉटेल येईल, पण मला जेवणाची खूप इच्छा आहे. ती पोटावर हात ठेवून लहान मुलांसारखी म्हणाली. अरे देवा, ही मुलगी तिच्या मूर्खपणाने मला मारून टाकेन. तो स्वतःशीच बडबडत गाडीतून बाहेर पडला आणि निघून गेला. आनंदी त्याच्या जागी ड्रायव्हिंग सीटवर बसली. गाडी सुरूच होती. तिला कशी चालवायची हे देखील माहीत नव्हते.
तिने गिअरवर पाय ठेवला. गाडी अचानक सुरू झाली आणि समोरच्या भिंतीवर आदळली. तिचे डोकेही स्टेअरिंग व्हीलवर मोठ्या जोरात आदळले. आवाज ऐकून तो धावत बाहेर आला. हातातील काही पाकिटे सैल पडली होती आणि जमिनीवर पडली होती. तो तिथे पोहोचला तेव्हा आनंदीच्या कपाळावरून थोडे रक्त येत होते. त्याला त्याच्या गाडीची काळजी नव्हती, त्याला या लहान मुलीची काळजी होती. "तू ठीक आहेस ना?" त्याने उत्सुकतेने तिचे हात हलवले आणि मग तिचा चेहरा हातात घेतला. "मी पूर्णपणे ठीक आहे. मला खरोखर माफ कर. माझ्यामुळे तुझ्या गाडीचे नुकसान झाले. मला तुला इतकी शिक्षा करायची आहे की तुला आयुष्यभर लक्षात राहील. पण तू माझी शिक्षा सहन करू शकत नाहीस. अशा गोष्टी करू नकोस." माझे हृदय घाबरू लागले. "मी तुला कोणत्याही किमतीत गमावू शकत नाही," असे म्हणत त्याने त्या लहान मुलीला मिठी मारली. कधी कधी आनंदीलाही शंका येऊ लागली की ते आधी भेटले होते, पण तिला कुठे ते आठवत नव्हते आणि त्याच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे ती आणखीनच अस्वस्थ झाली. "आपण आधी भेटलो आहोत का?" तिने निरागसपणे विचारले. "नाही, मी तुला पहिल्यांदाच पार्कजवळ भेटलो होतो." ती गप्प बसली. आनंदने गाडीतून प्रथमोपचार किट काढली आणि आनंदीच्या कपाळावर पट्टी लावायला सुरुवात केली. "कसं वाटतंय?" "खूप छान. तू मलम लावला आहेस. आता दुखत नाही." "माझे लेस कुठे आहेत?" "मी ते तिथेच फेकून दिले होते." "थांब, मी तुझ्यासाठी काही नवीन आणतो." "आणखी काही घेण्याची काय गरज आहे? तू आधीच इतके पैसे खर्च केले आहेत." "थांब, मी ते घेऊन येते." आनंदी दुकानाबाहेर पडलेली लेयर्सची पाकिटे उचलण्यासाठी धावत गेली. त्याने तिच्याकडे पाहिले. "आनंदी, माझी लाडकी आनंदी, माझ्या मनाची राणी, माझे सर्वस्व," असे म्हणत त्याने सीटवर डोके टेकवले. 3 वर्षापूर्वी तो त्याच्या मित्रासोबत फिरायला काश्मीरला आला होता. आनंदी तिथे तिच्या मावशीच्या मुलीसोबत राहत होती. तेव्हा ती फक्त 16 वर्षांची होती, पण ती खूप सुंदर होती. तिच्या मावशीची मुलगी गरोदर होती आणि ती तिची काळजी घेत होती. म्हणून तिला तिच्या मावशीच्या मुलीच्या घरी पाठवण्यात आले होते. तिला तिची काळजी घेण्यासाठी एका मुलीची गरज होती. तिला मोलकरीण परवडत नव्हती, म्हणून तिला बोलावून घेतले होते. दिवसा ती तिच्या मावशीच्या मुलीची काळजी घेत असे आणि संध्याकाळी ती फिरायला बाहेर पडत असे. एके दिवशी ती कुणालाही न सांगता बाहेर पडली. ती एका लहानच्या टेकडीवरून खाली उतरत होती. तेव्हा अचानक तिचा पाय घसरला आणि ती पडली. तिचा टॉप मागून पूर्णपणे फाटला होता. आधीच जीर्ण झालेला होता आणि त्यावर असलेल्या दगडाच्या आघाताने त्याची अवस्था आणखीनच बिकट झाली होती. तिचे किंचाळणे ऐकून आनंद तिच्याकडे धावत आला. आज तो या ठिकाणी एकटाच आला होता. त्याला एक अतिशय सुंदर मुलगी रडत जमिनीवर पडत असताना दिसत होती. "मला वाचवा, मला वाचवा. मला मरायचे नाही," ती आनंदकडे पाहत ओरडली. "तू ठीक आहेस ना?" त्याने तिच्या चेहऱ्याकडे थोडेसे झुकून विचारले. "नाही." तिने नकार देत डोके हलवले. आनंद स्वतःला तिच्या सुंदर डोळ्यात बुडताना पाहत होता. तिचे डोळे सरोवरासारखे खोल होते आणि त्याला कुणाची तरी आठवण येत होती. हो, त्याच्या स्वतःच्या आईचे डोळे अगदी तिच्यासारखेच होते. त्याची प्रिय, सर्वात प्रिय आई, जिच्यासाठी तो सर्वस्व अर्पण करेल. तो तिच्या डोळ्यात पूर्णपणे बुडाला होता. तेव्हा अचानक तिचा कण्हारा आवाज ऐकून तो शुद्धीवर आला. "मला खूप वेदना होत आहेत. मला वाटतं माझी पाठ मोडली आहे. उठ, मी तपासतो." "नाही, मी उठू शकत नाही. माझे कपडे फाटले आहेत." हे ऐकून आनंदने त्याचे जॅकेट तिच्याकडे दिले आणि तिला वर उचलले आणि बसवले. "तुझे वय किती आहे?" आनंदने विचारले. "मी 16 वर्षाची आहे." हे ऐकून त्याने दीर्घ श्वास सोडला. तो 26 वर्षाचा होता आणि ही मुलगी 16 वर्षाची होती. खूप मोठी पोकळी होती. पण तो असा का विचार करत होता? फक्त तिच्या डोळ्यांमुळे तो एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला होता का? त्याने अनैच्छिकपणे स्वतःला विचारले. पहिल्याच नजरेत त्याला ती इतकी आवडली होती. जर ती इतकी लहान नसती तर त्याने तिला प्रपोज केले असते. त्याने स्वतःला वचन दिले होते आणि आधीच ठरवले होते की तो जिच्यावर पहिल्या नजरेत प्रेम करेल तिच्याशीच लग्न करेल. त्याने तिला आधार दिला होता आणि तिला तिच्या मावशीच्या मुलीच्या घरी आणले होते. तिच्या जखमा भरण्याऐवजी तिच्या मावशीच्या मुलीने तिने घातलेले मर्दानी जॅकेट पाहून तिला मारहाण करायला सुरुवात केली होती. तिच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आणि ती बेशुद्ध पडली. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिला काहीच आठवत नव्हते. तिला फक्त एवढेच माहीत होते की तिचे संपूर्ण शरीर वेदनांनी भरलेले होते. तिला ह्या वेदना कोणी दिल्या हे देखील तिला आठवत नव्हते. ती रडत होती आणि देवाला विनंती करत होती, "अरे देवा, मला या क्रूर लोकांपासून वाचव. मला इथून बाहेर काढ. मला त्यांच्यासोबत राहायचे नाही. ते मला मारून टाकतील. मला मरायचे नाही." ती 16 वर्षाची मुलगी देवाकडे मदतीसाठी याचना करत होती. नर्स आले आणि तिच्या जखमांवर मलम लावू लागली, पण तरीही त्या बऱ्या झाल्या नाहीत. तिच्या मावशीच्या मुलीने तिला काही दिवसांनी परत पाठवले. ती पुढचे 3 आठवडे रुग्णालयात होती. या काळात तिचे काकाही भारतात परतले होते. ते लंडनहून परतले होते. त्यामुळे तिची मावशी तिला जास्त फटकारत नव्हती.
उलट तिच्या पतीसमोर तिच्याबद्दल विचारशील राहण्याचा प्रयत्न करत होती. तिने तिला असा सल्लाही दिला होता की तोंड उघडू नकोस, नाहीतर तुझी जीभ कापून टाकीन. काश्मीरहून परतल्यानंतरही आनंद तिच्याबद्दलच विचार करत राहिला आणि मग 2 वर्ष गेली. त्याला ते डोळे आठवले. 2 वर्षानंतर जेव्हा त्याने तिला उद्यानात जवळ पाहिले तेव्हा तो आनंदाने आश्चर्यचकित झाला आणि जेव्हा आनंदीच्या मावशीने त्याला तिच्याशी लग्न करण्यास सांगितले तेव्हा त्याने त्याच्या आईची इच्छा पूर्ण झाली आहे हे समजून तिच्याशी लग्न करण्यास तयार झाला. मग त्यांचे लग्न झाले आणि आता ती त्याच्यासोबत होती. हा योगायोग नव्हता, ती देवाचीच इच्छा होती. तिच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या का? आणि जर असतील तर प्रार्थना कधी पूर्ण होतात का? तो मनात हा विचार घेऊन गाडी चालवत होता, तर आनंदी त्याच्या शेजारी बसून लेस खात होती. त्या मुलीला मी तिला मदत केली हे का आठवत नाही? आनंदने पुन्हा तिच्याकडे पाहिले. तू माझ्याकडे असे का पाहत आहेस? जर तुला काही प्रश्न असतील तर तू मला विचारू शकतेस. नाही, मला काहीही विचारायचे नाही. माझे ऐक. तिथे जाऊन कुणालाही काहीही सांगू नकोस की तू माझी बायको आहेस. ठीक आहे? तुला सर्वांना सांगायला लाज वाटते का? हो. आनंदने छोटेसे उत्तर दिले. अरे का? मी इतकी वाईट आहे का? नाही, तू वाईट नाहीस. तू खूप लहान आहेस. तू फक्त 18 वर्षाची आहेस. तर काय? मी प्रौढ आहे आणि तरीही प्रौढ मुलींची लग्न करणे काही गुन्हा नाही. ती त्याच्याशी तर्क करण्याचा प्रयत्न करत होती. पुरे झाले. मला सांगण्याची गरज नाही. मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. मला माहीत आहे. गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर थांबली. तिथे पोहोचल्यानंतर तिला त्याची ओळख पूर्णपणे कळली होती. तो दिवसभर बाहेर राहायचा आणि रात्री उशिरा घरी परतायचा. त्याच्या अनुपस्थितीत तिला प्रचंड कंटाळा आला होता. एके दिवशी ती बाहेर पुस्तक वाचत बसली होती. तेव्हा अचानक एक तरुणी आली. तिने जीन्स आणि शर्ट घातलेला होता आणि ती खूप धाडसी दिसत होती. तुझे बॉस कुठे आहेत? त्या महिलेने आनंदीकडे पाहत विचारले. कोणते बॉस? मी आनंदबद्दल बोलत आहे. तो माझा बॉस नाही, तो माझा नवरा आहे. आनंदीला त्या धाडसी महिलेला सांगणे हे तिचे कर्तव्य वाटले. ती घाबरली आणि विचारली, तू काय म्हणालीस? कृपया ते पुन्हा सांग. ती पुन्हा म्हणाली की तो तिचा नवरा आहे. ती मुलगी रागाने आणि आश्चर्याने म्हणाली की तू शुद्धीवर आहेस का? हे होऊ शकत नाही. तो माझा इतका मोठा विश्वासघात करू शकत नाही. दरम्यान आनंदही तिथे आला आणि सुवर्णाला पाहून विचारले की तू इथे कशी काय आलीस? आणि ही मुलगी कोण आहे? तेव्हा तेव्हा आनंदीने त्याला अडवले आणि म्हणाली की मी त्याची पत्नी आहे. आनंदने तिच्याकडे पाहिले, पण आता सत्य बाहेर आले होते. त्यानेही नकार दिला नाही आणि म्हणाला की हो, ती माझी पत्नी आहे. हे ऐकून सुवर्णा ओरडली आणि म्हणाली की केतन मला तुझ्याजवळ येण्यापासून रोखत होता. हेच कारण आहे की तो मला तुझ्यापासून दूर राहण्याचा सल्ला देत होता. तू माझ्याशी असे कसे करू शकतोस? तू माझा असा विश्वासघात कसा काय करू शकतोस? मी तुला मारून टाकीन. सुवर्णाने आनंदची कॉलर पकडली. आनंदने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुवर्णाने तिला जोरात ढकलले, ज्यामुळे ती जमिनीवर पडली. आनंदने सुवर्णाचा हात झटकला आणि लगेच आनंदीकडे पाऊल टाकले. तिचे खांदे धरले आणि तिला वर उचलले. त्याने रागाने घोषित केले, जर तू माझ्या बायकोला पुन्हा हात लावलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. मी तुला मारून टाकील. सुवर्णा ओरडली, मी तिला मारून टाकीन. ती माझे हक्क हिरावून घेऊ शकत नाही. आनंदने कठोरपणे उत्तर दिले, तू कोणत्या हक्कांबद्दल बोलत आहेस? माझ्यावर तुझा कोणताही अधिकार नाही. फक्त माझ्या बायकोचे अधिकार आहेत माझ्यावर. आणि जर तू तिला स्पर्श केलास तर मी तुझे हात कापून टाकीन. आनंदीला आपल्या जवळ करत तो म्हणाला. सुवर्णा तिच्या गुडघ्यांवर पडली आणि रडत म्हणाली, मी तुझ्यासाठी सर्व काही केले आहे, पण तू माझा विश्वासघात केलास. ती मुद्दामहून आनंदी आणि आनंदमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी असे शब्द बोलत होती. आनंदने कठोरपणे उत्तर दिले, एकतर्फी प्रेमाला काही किंमत नाही. मी तुला आधीच सांगितले होते की मला तुझ्यात रस नाही आणि जर तुला अजूनही माझ्याबद्दल काही भावना असतील तर त्या तुझ्या मनातून काढून टाक. तू माझे ऐकले नाहीस आणि आज तुला जे दुःख होत आहे हे तुझ्यामुळेच होत आहे. जर तू तेव्हा थांबली असतीस तर तू या परिस्थितीत नसतीसच. आता इथून निघून जा. तुला जे काही होत आहे ते तुझ्याच चुकीमुळे होत आहे. जर तू तेव्हाच थांबली असतीस तर आज तुझ्यावर ही परिस्थिती आलीच नसती. आता तू निघून जाऊ शकतेस आणि पुन्हा माझ्या घरी येऊ नकोस, नाहीतर मी तुला हाकलून लावीन. तू माझ्या घरात येण्यास पात्र नाहीस. मी फक्त केतनमुळे तुझा आदर करत होतो. ती केतनची बहीण होती आणि तिघेही एकत्र पोलीस विभागात भरती झाले होते. केतनला माहीत होते की त्याची बहीण त्याच्या मित्राच्या प्रेमात वेडी झाली आहे आणि त्यामुळे तो अनेकदा त्रास सहन करत असे. आनंदला सुवर्णामध्ये रस नव्हता आणि त्याला हे देखील माहीत होते की सुवर्णा त्याच्यावर खरोखर प्रेम करतच नाही.
तिला फक्त तिची जिद्द पूर्ण करायची होती आणि तिचा आग्रह होता की आनंद कोणत्याही किमतीत तिचाच असावा. त्यांच्यात कोणताही मोठा वाद सुरू होण्यापूर्वी केतन तिथे आला आणि त्याच्या बहिणीला ओढून घेऊन गेला. निघण्यापूर्वी त्याने आनंद आणि आनंदीची माफी मागितली आणि म्हणाला, "मला माफ करा. मला असा गोंधळ नको होता. म्हणून मी तिला तुझ्या घरी येऊ देत नव्हतो." गेल्या काही दिवसांपासून केतन तिला घेऊन गेला. मग तो पुन्हा आनंदीकडे वळला. तिचा हात आपल्या हातात घेतला आणि विचारले, "तू ठीक आहेस ना?" आनंदीच्या डोळ्यात अश्रू आले. ते आनंदच्या हातावर पडले. "मी खूप घाबरले होते. मला वाटले ताईजींप्रमाणे ती मला भयंकर मारहाण करेल आणि आणि कोणीही मला वाचवणार नाही, असे होणार नाही. मला वाटत होतं की तू तिची बाजू घेशील." हे ऐकून आनंदचं हृदय धडधडलं. त्याने विचारलं, "तुला का वाटलं की मी तुला साथ देणार नाही?" आनंदी म्हणाली, "कारण तुला मी आवडतच नाही. जर तुला मी आवडत असती तर तू माझ्यावर प्रेम केले असतेस, माझी काळजी घेतली असतीस, माझ्यासोबत वेळ घालवला असतास. पण तुला माझ्यात काहीच रस नाही." आनंदने विचारले, "तुला या गोष्टी कोणी सांगितल्या?" आनंदी म्हणाली, "मला आपल्या मोलकरणीने सांगितले." आनंद म्हणाला, "मोलकरणी जाओ नरकात. असं काही नाहीये. मग तू माझ्याकडे का येत नाहीस?" हे ऐकून तो त्याच्या जागीच थांबला. "या गोष्टीचा विचार करण्याऐवजी तू तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं तर बरं होईल. तू 10वी उत्तीर्ण झाले आहेस आणि मी आता तुला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देईल." "नाही, बराच काळ झाला आहे आणि मी थोडी मोठीही झाली आहे. मीही त्याच वयात कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता, म्हणून काळजी करू नकोस. तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक आहे. तू अविश्वसनीयपणे सक्षम आहेस आणि मी अविश्वसनीयपणे अयोग्य आहे. काही फरक पडत नाही. मी तुला पात्र बनवेल. मी तुला आत्ताच कॉलेजमध्ये प्रवेश करून देतो. आपण 1 वर्ष इथे राहू आणि नंतर तुझी बदली करून घेऊ." असे म्हणत त्याने तिच्या गालाला थाप मारली आणि तिचा हात धरून तिला हवेलीच्या आतील भागात घेऊन गेला. तीही त्याच्या मागे पतंगाच्या तुटलेल्या दोरीसारखी चालत गेली. तोही तिच्याकडे आकर्षित झाला होता. त्याने आनंदीच्या तक्रारी दूर केल्या होत्या. आता तो तिच्यासोबत वेळ घालवत असे, तिला प्रेम दाखवत असे, तिची काळजी घेत असे आणि तिच्या छोट्या-छोट्या इच्छा पूर्ण करत असे. तो अनेकदा तिला बाहेर फिरायलाही घेऊन जात असे. ते एकमेकांच्या जवळ आले होते आणि एकमेकांना समजून घेत होते. आनंदीलाही माहीत होते की तो कशामुळे अस्वस्थ आहे. ती त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करत असे. जेव्हा-जेव्हा तो रागवायचा तेव्हा ती त्याला एकटे सोडायची आणि त्याला त्रास देत नव्हते. आनंदला या सवयी आवडायच्या. सुरुवातीपासूनच त्याला त्याच्या आयुष्यातील स्त्री अशी हवी होती की ती अशी व्यक्ती असावी जी त्याला समजून घेईल. आता त्याला ती स्त्री आनंदीमध्ये सापडली होती, पण तिच्या लहान वयामुळे तो तिच्यापासून दूर राहत असायचा. पण नंतर असे काही क्षण आले जेव्हा त्याला पूर्णपणे असहाय्य वाटले. दुसरीकडे त्या वृद्ध दासीने आनंदीला तिच्या पतीच्या जवळ कसे जायचे आणि त्याच्याशी जवळीक कशी साधायची याबद्दल सर्व काही समजावून सांगितले होते. आता ती पूर्वीपेक्षा अधिक समजूतदार झाली होती. त्या दिवशी आनंदीची तब्येत अचानक बिघडली होती आणि आनंद तिच्यामुळे रात्रभर जागा राहिला. तिच्या पलंगाजवळ बसून राहिला. थोड्याशा खोकल्यावरही आनंद अस्वस्थ व्हायचा आणि आनंदीला हे कळायचं आणि जाणवायचंही. सकाळी जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिने आनंदचा हात धरला आणि त्याला जवळ घेत म्हटलं, "कृपया माझ्यापासून आणखी दूर जाऊ नकोस. मी हे सहन करू शकत नाही. जर तू माझ्या वयामुळे माझ्यापासून दूर जात असशील तर ती काही मोठी गोष्ट नाही. मी तुला खूप प्रेम करते आणि मला माझं उर्वरित आयुष्य तुझ्यासोबतच घालवायचे आहे. मला तुझ्यासोबत एक छोटेसे कुटुंब सुरू करायचे आहे. तुला माहीत आहे, भूतकाळात माझ्यासोबत जे काही घडलं आहे त्यानंतर तू माझ्यासोबत असणं हे आनंदापेक्षा कमी नाही." हे बोलून ती रडू लागली. "कृपया माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुला वचन देतो की हे मिशन यशस्वी होताच आपल्यातील सर्व अंतर कमी होतील. मी स्वतः तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. तुझ्यापासून दूर राहणे हे माझ्यासाठी जगातील सर्वात कठीण काम आहे. मला माहीत आहे आणि माझा देव जाणतो की मी स्वतःला किती कष्टाने सांभाळले आहे. मी फक्त दूर राहतो जेणेकरून तुला भविष्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत." असे म्हणत त्याने आनंदीच्या खांद्यावर डोके ठेवले. तिने प्रेमाने त्याच्या केसांमधून बोटे फिरवली. "माझ्या भूतकाळात काय घडले हे तुला जाणून घ्यायचे आहे का?" आज तो विचारत होता. ज्याला या प्रश्नावर नेहमीच राग यायचा. "तर ठीक आहे, मी आज तुला सांगायला तयार आहे." आनंदीने लगेच मान हलवली. "माझी आई मारली गेली तेव्हा मी फक्त आणि फक्त 8 वर्षाचा होतो." हे बोलून तो क्षणभर गप्प बसला. त्याचे अश्रू आनंदीच्या छातीवर पडले आणि ती अस्वस्थ झाली. "तू रडत आहेस का?" "नाही,
मी रडत नाहीये, त्याने पटकन त्याचे अश्रू पुसले. काकांनी मला हवेलीतून हाकलून लावले. तेव्हा मी 5 वर्षाचा होतो. माझ्या वडिलांनी त्यांच्या पसंतीच्या माझ्या आईशी लग्न केले होते. हवेलीत कोणालाही माझी आई आवडतच नव्हती. सर्वांना तिचा द्वेष होता. माझे वडील जिवंत असतानाही सर्वजण तिला चिडवत असत. पण माझ्या आईने ते सर्व काही सहन केले. मी 5 वर्षाचा होतो. तरीही मला माहीत होते की माझी आई किती वेदना सहन करत होती. मला असं वाटत होतं की मी संपूर्ण जग नष्ट करावं. माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आणणारी प्रत्येक गोष्ट पुसून टाकावी. पण मी असह्य होतो, कारण मी खूपच लहान होतो. नंतर जेव्हा माझे वडील गेले तेव्हा हवेलीतील लोकांचा माझ्या आईवरचा अत्याचार आणखी वाढला. एका रात्री त्यांनी आम्हाला हवेलीतून हाकलून लावले. माझी आई जी विधवा होती आणि एकटीच राहत होती. माझ्या आईने तिचे संपूर्ण जग माझ्यासोबत बांधले होते. मी माझ्या आईचा खूप प्रिय होतो. तिला मला खूप शिक्षण द्यायचे होते. ती मला पोलीस अधिकारी बनवू इच्छित होती. हे सांगून आनंद किंचित हसला. मलाही अधिकारी व्हायचे होते आणि नंतर माझ्या कुटुंबाकडून माझे हक्क परत घ्यायचे होते. मला माझा गणवेश घालून माझ्या आईसमोर जायचे होते आणि तिला माझा अभिमान वाटेल असे काहीतरी करायचे होते. पण तो क्षण मला कधीच पाहता आला नाही. मी 8 वर्षाचा होतो. त्या रात्री काही चोर आमच्या घरी आले. त्यांनी माझ्या मावशीच्या डोक्यावर एका जड वस्तूने वार केला आणि ती लगेचच ठार झाली आणि माझ्या आईची इज्जत त्यांनी ती नष्ट केली. माझी आई धक्क्याने मरण पावली. मी एका डब्यामागे लपलो होतो आणि मी ते सर्व काही माझ्या डोळ्यांनी पाहिले. आनंदीला वाटले की तिचे हृदय वेदनेने फुटेल. ज्या माणसाने इतके सहन केले होते त्याने आनंदीला काहीच कळू दिले नाही की तो आयुष्यात इतक्या मोठ्या संकटातून गेला आहे. मी तिथून पळून गेलो आणि एका अनाथ आश्रमात पोहोचलो. जेव्हा मी 18 वर्षाचा झालो म्हणून मीही ते ठिकाण सोडले. माझे आयुष्य दिवस-रात्र रस्त्यावर जाऊ लागले. एके दिवशी मी त्या भागातील सर्वात मोठ्या गुंडाशी भांडलो. मी त्याच्या डोळ्यात पाहिले आणि त्याच्याशी बोललो आणि तो माझ्या धाडसाने प्रभावित झाला. तो मला त्याच्यासोबत घेऊन गेला. मी त्याच्या जागी लोकांशी लढायचो आणि तो मला त्या बदल्यात पैसे द्यायचा. मला माहीत होते की ते चुकीचे आहे, पण कॉलेज आणि विद्यापीठांचा खर्च भागवण्यासाठी मला ते करावे लागले. मग जेव्हा तो माणूस मरण पावला तेव्हा मी ते सर्व सोडून दिले. मी दिवस-रात्र कठोर परिश्रम केले, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालो आणि या पदावर पोहोचलो. त्यानंतर मी माझ्या आईवर अन्याय करणाऱ्यांचा शोध घेतला आणि त्यांना फासावर चढवले, कारण त्यांनी फक्त माझ्या आईचेच नाही तर असंख्य निष्पाप मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. मी माझ्या आयुष्याचे ध्येय बनवले होते की जे कोणी निष्पाप मुलींकडे वाईट नजरेने पाहत असतील त्यांचे डोळे उपटून टाकावेत. ही माझी तुझ्याशी पहिली भेट नव्हतीच. मी तुला यापूर्वी काश्मीरमध्ये भेटलो आहे, पण तुला कदाचित आठवत नसेल. तेवढ्यात आनंदीच्या मनात प्रकाशाचा एक लखलखाट आला. ती त्याला आधी कुठे भेटली होती हे जाणून घेणे महत्त्वाचे नव्हते. महत्त्वाचे म्हणजे ती आता आनंदसोबत आहे. मलाही तुला गमवायची भीती वाटते, तो म्हणाला. त्याची संपूर्ण कहाणी सांगितल्यानंतर तिचा हात घट्ट धरला. मला तुला गमवायची खूप भीती वाटते. मी तुझ्या लायक नाही. तू माझ्यासाठी लायक आहेस. खरं तर तू माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला आहेस आणि तुझ्यासोबत राहून मला खूप समाधान वाटतं. मला वाटतं की तू या मोहिमेत यशस्वी व्हावं आणि मग आपण एकत्र आपलं शांत आणि आनंदी आयुष्य सुरू करू शकू. आनंदी त्याच्या कपाळावर हात ठेवत म्हणाली. तिला सर्व काही सांगितल्यानंतर त्याच्या हृदयावरील ओझे हलके झाले होते आणि आता त्याला फक्त शांती हवी होती आणि तिने वारंवार नकार देऊनही त्याला आनंदीच्या अस्तित्वात ती शांती मिळू लागली. त्याने तिच्याकडून त्याचे सर्व हक्क काढून घेतले होते. आनंदी देखील खूप आनंदी आणि समाधानी होती. आता तिच्यावर आनंदचे नाव कोरले गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला त्याच्या मोहिमेसाठी निघायचे होते. मोहिमेवर गेल्यानंतर 3 महिने झाले पण तो परतला नव्हता. पृथ्वीने त्याला गिळंकृत केले असेल किंवा आकाशाने त्याला गिळंकृत केले असेल. आनंदीची प्रकृती आणखी बिकट झाली होती. ती आनंदच्या बाळाला तिच्या पोटात घेऊन जगत होती. ती रात्रंदिवस त्याची आठवण काढत रडत असे. सुवर्णालाही तिच्याबद्दल कळवळा येऊ लागला होता. ती आता तिच्याशी वैर करत नव्हती, तर तिची काळजी घेत होती. केतनने आग्रह धरला होता की तो तिला या स्थितीत एकटे सोडू शकत नाही, म्हणून ती केतनच्या घरी राहायला गेली होती. वेळ हळूहळू जात होता आणि 9 महिने उलटून गेले होते. या सर्व काळात आनंदीला एक क्षणही आठवत नव्हता की तिने आनंदची आठवण काढली नसेल. तिने फक्त त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. 9 महिन्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला होता.
ती त्याला आपल्या मांडीवर घेऊन त्याच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत होती. तेवढ्यात तिच्या खोलीचा दरवाजा उघडला. तिने वर पाहिले तर आनंद तिच्या समोर उभा असलेला दिसला. क्षणभर तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. दुसऱ्या क्षणी ती उठून त्याच्याकडे धावत गेली. त्याच्या चेहऱ्यावर जोरात थाप मारली आणि नंतर त्याला मिठी मारली आणि रडत रडत ती म्हणाली, मला माहीत होते की तू जिवंत आहेस. मला माहीत होते की तुला काहीही होऊ शकत नाही आणि तू मला एकटे सोडणार नाहीस. ती लहान मुलेसारखी रडत होती. तर त्यांचे बाळही मोठ्याने रडत होते. आनंदने प्रेमाने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. तुझ्या प्रार्थनेने मला वाचवले, नाहीतर माझ्या जगण्याची आशा नव्हती. कदाचित म्हणूनच मला एक नवीन जीवन मिळाले आहे. म्हणून मी तुझी आणि माझ्या बाळाची काळजी घेऊ शकतो. असे म्हणत तो त्याच्या मुलाकडे वळला, जो तिच्या नजरेने पूर्णपणे मोहित झाला होता. मग त्याने त्याच्या पत्नीच्या सुंदर डोळ्यांकडे पाहिले, ज्यांनी त्याला त्याच्या आईची आठवण करून दिली होती. अचानक त्याने तिच्या डोळ्यांवर ओठ ठेवले. आपण एक नवीन जीवन सुरू करू, फक्त आपल्या दोघांसह एक लहान गोड जीवन. आनंदी आनंदच्या प्रेमात फुलली. तिच्या संपूर्ण अपूर्णता पूर्ण झाल्या. ते दोघे आता एकत्र होते. आनंदी नंतर एकदा आनंदच्या काकांना भेटायला गेली, पण त्यांनी त्या दोघांबद्दल द्वेष व्यक्त केला. आनंदने तिला वचन दिले की तो त्या निर्दयी लोकांकडे परत कधीही जाणार नाही, कारण त्याला तुटलेले पाहणे तिला सहन होत नव्हते. त्याला पुन्हा कधीही त्याचे चेहरे पाहायचे नव्हते. आज ते दोघेही एकत्र खूप खुश होते.